विचार करा, तुम्हाला 2 किलोमीटरचे अंतर पार करायचे आहे आणि त्या साधारणतः 2 किलोमीटरच्या अंतरात जर 40 स्पीड ब्रेकर लागलेत, गतिरोधक लागलेत, तर तुम्ही काय वाहन चालवाल? खरे 2 किलोमीटरच्या अंतरात 40 गतिरोधक ज्या गावामध्ये, त्या गावात आता मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे. आपण आहोत ते मुंबई नाशिक महामार्गावरील नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे जे मुख्य वळण आहे सायदारा इंटरचेंज त्या ठिकाणी. तिथेच बाजूला शिवसागर म्हणून मोठे हॉटेल आहे आणि एक्झॅक्टली त्याच्या समोरून आपण वळण घेऊन चाललो ते भोरगावात. तुम्ही पाहू शकता अशा प्रमाणे भोरगावामध्ये एंट्री करीत आहोत. खूप सुंदर अशी कमानी त्या भोरगावाची आणि त्याच्या बाजूला काही स्टॅच्यू लावलेले आहेत जे आपल्या लहानपणाची आठवण करून देतात. प्रत्येक स्टॅच्यूमध्ये वेगवेगळं काहीतरी दाखवलं, म्हणजे कोणी गाड्या चालवतोय, कोणी भोवरा खेळतोय, कोणी पुस्तक वाचतोय. असं जसं आपण भोरगावातून एंट्री करतो या रस्त्याने जायला, स्पीड ब्रेकरची जी सुरुवात होते ती डायरेक्ट नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा मध्ये एक ब्रिज लागतो आमने कुक्षे गावनं, पहिला स्पीड ब्रेकर गेला त्या ठिकाणी जाऊन संपतो. दुसरा स्पीड ब्रेकर, तिसरा स्पीड ब्रेकर, चौथा, पाचवा, सहावा. असे मोजा गेलो तर अनेक आहेत, मी सर्व मोजलेले आहेत. तर इथून या गावात ना भोरगावात 7वा 8वा गेला, 9वा. समोर खूप सुंदर असे एक मंदिर आहे. 10वा स्पीड, 11, 12, 13 एक सुटलेला आहे 14, 15, 16, 17. म्हणजे किती स्पीड ब्रेकरचा तुम्ही अंदाज पण लावू शकत नाही. टोटल या 2 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये 18, 19 काहीतरी मिस झालं वाटतं, 20, 2 किलोमीटरचे अंतर फक्त आणि 20 गतिरोधक. अजून एक स्पीड ब्रेकर गेला आहे. आम्ही आता काउंटिंग विसरलो आणि मी व्हॉइस ओव्हर करतोय. त्याचा व्हिडिओ शूट करत असताना गेल मी सर्व मोजलेले आहेत, परंतु ते गाडीचा आवाज जास्त आहे, नॉईज जास्त असल्या कारणाने व्हॉइस ओव्हर करत आहे. एका 1.5 किलोमीटरचं अंतर जे ते सर्वप्रथम गाव लागते ते भोयरगाव, त्यानंतर दुसरं गाव लागते ते कुक्षे. कुक्षे गाव म्हणजे ज्या ठिकाणाहून दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि नागपूर मुंबई एकत्र येतात, ज्या ठिकाणाहून एक्झिट राहणार आहे. आणि आपला या सायदारासाठी जाणारा मार्ग उजव्या हाताला वळण घेतल्यास हा भोयरगावाचा जो टप्पा आहे तो कदाचित इथे संपेल आणि इथून पुढे दुसरं गाव सुरू होणार. म्हणजे विचार करा तुम्ही काय प्रवास कराल, गाडी कशी चालवाल जर अशा सेकंदाला तुम्हाला गतिरोधक मिळत असतील तर. 40, 1 2 नव्हे, तब्बल 40. मी जे व्यवस्थित मोजले शूट करताना त्यावेळेस 39 मला भेटले आणि एकात कुठे नक्कीच माझ्याकडनं स्किप झाला असेल, कारण एवढे स्पीड ब्रेकर आहेत. खूप सुंदर असे दृश्य, वाह क्या बात आहे. कुक्षे गावात एंट्री करताना आत्ता तर खूप नयनरम्य असे दृश्य वाटते, कारण सर्वत्र हिरवळ आहे, बाजूला पाणीच पाणी, शेतीची लागवड वगैरे करतात, भात लावतात, खूप सुंदर दृश्य दिसतात. महत्वाचा मुद्दा, तुम्ही बोलाल मी या रस्त्याचा व्हिडिओ का केला. अशा प्रकारे आपण इथून कुक्षे गावात एंट्री केलेली आहे. तर त्याला कारण असे की हा जो मार्ग आहे, हा मार्ग मी
रोज कामाला जातो त्या ठिकाणाचा आहे। याच ठिकाणाहून मी रोज कामाला जातो। जे रोज जात असलो तरी इकडच्या तिकडे व्हिडिओ करत असताना मी कधी कल्याण मार्ग येतो, कधी तलवली नाका मार्ग जातो, कधी इतर कुठल्या मार्ग जातो, परंतु माझा हा मार्ग जो आहे फिक्स आहे। आणि कुक्षे गावातील प्रसिद्ध असे हनुमान मंदिर, कुक्षे ग्रामपंचायत कार्यालय, आय लव कुक्षे। तर या मार्गाने मी कामाला जात असल्या कारणाने हा जो स्पीड ब्रेकरचा एक विषय आहे, माझ्या अंदाजे ते आज कदाचित वेगळा विषय असावा। कारण माझ्या अंदाजे ते कुठेतरी 2 किलोमीटरच्या ते 2.5 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये 40 गतिरोधक असणे म्हणजे खूप वेगळा विषय झाला। म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ। आणि माझ्या अंदाजे आपण कुक्षे गावाचे जे शेवट आहे या गावाचे, कुक्षे गावाच्या सीमेवर आलेलो आहे आणि माझ्या अंदाजे शेवटचा गतिरोधक गेलेला आहे, धन्यवाद असं लिहिलेलं आहे। एकंदर 39 स्पीड ब्रेकर मी मोजलेत, एखादा 40 कुठे स्किप झाला असेल। आपण सर्वत्र प्रवास करता, आपण कुठे पाहिलं का अशा प्रकारे, म्हणजे एवढा कमी अंतरासाठी 40 स्पीड ब्रेकर असणे। आणि आता आपण ज्या पुलावरनं चाललेलो आहोत तो नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील पूल, जो आमने कुक्षे गावाला जोडला जातो। या पुलाची अवस्था खूपच वाईट आहे। साधारणतः ज्या वेळेस समृद्धी महामार्गाचे ओपनिंग झाली, उद्घाटन झाले, ते खूप घाईघाईत झाले, मी अनेकदा देखील सांगितलेलं आहे। त्यावेळेस या दोन गावांना जोडणाऱ्या ब्रिजचं काम बाकी होते, जे उतरंजी आहे, चढण उतरण दोन्ही बाजूची। मग त्यांनी कसे माती टाकली, रेती टाकल्याने एकदा चालू केलेलं आहे आणि आजपर्यंत ते तसंच आहे। आपण पाहू शकता कालच्या बाजूला समृद्धी महामार्ग, आमने कुक्षे गावांना जोडणारा ब्रिज। अनेकदा मी त्याचे व्हिडिओ देखील अपलोड केले। सर्वत्र नुसते खड्डे आहेत आणि कदाचित अशी देखील घटना घडू शकते की कदाचित बाजूचा एखादी बाजू जे बोलतात ना भाग कोसळू शकतो, अशा प्रकारचे ब्रिज आहे। तर मी कामावर जाताना हा व्हिडिओ शूट करत आहे। तुमच्यावर मी अनेकदा नवीन नवीन व्हिडिओ आणतो, त्याकरिता मी कधी सकाळी 6ला, कधी 6:30, कधी 7ला अशा प्रकारे घरून निघतो। ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी व्हिडिओ शूट करतो आणि बरोबर 10 वाजायच्या अगोदर कामावर पोहोचतो। कारण मला माझ्या कामाची वेळ जी आहे ती सकाळी 10 ते संध्याकाळी 7 आहे आणि इतकं सर्व करून मी आपल्यापर्यंत सतत नवीन नवीन व्हिडिओ पोहोचवत असतो, प्रत्येक नवीन रस्त्याचे अपडेट देत असतो। सध्या काही दिवस व्हिडिओज कमी आहेत, कारण एक तर मी आजारपणामुळे 15 ते 17 दिवस घरी होतो। त्यानंतर पाऊस सुरू झालाय आणि पावसामुळे कुठे जाता येत नाही, त्यामुळे व्हिडिओज काय आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत। आणि या ठिकाणी मी कामाला जाण्याचे वरण घेत आहे। दोन ते 2.5 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये 40 गतिरोधक तुम्ही कुठे पाहिले असाल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये नमूद करा। आणि पाहू शकता तुम्ही मला या मार्गावरनं कसा प्रवास करतो। तर हा मार्ग म्हणजे शॉर्टकट आहे। प्रत्येक जण कामाला जाण्यासाठी कुठनं तरी शॉर्टकट शोधत असतात, तसा हा शॉर्टकट आहे। मी कामावर जातो त्याकरिता मुख्य मार्ग जे आहे ते पडगा टोल नाक्याच्या अगोदर जे तलवली नाका आहे त्या ठिकाणून कल्याणला जाणाऱ्या मार्गाने जर मी कामावर गेलो तर तो माझा मुख्य वळण आहे। आणि दुसरं जे आहे शॉर्टकट
पाहत तुम्ही बघू शकता की ते खराब रस्त्यातनं प्रवास करावा लागतो. हे बघा, आणि हे सर्व करून काल आपल्यावर मी व्हिडिओ पोहोचवतो. असं व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. सतत नवीन नवीन रोड अपडेट खास आपल्यापर्यंत आपले मराठी. सकाळी व्हिडिओ शूट करतो, संध्याकाळी 8 वाजता 8:30ला घरी गेल्यानंतर रात्री एडिट करतो आणि आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवावे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.